नमस्कार. अयोध्या नगरीमध्ये वाल्मिकीच्या आश्रमातून शिकून आलेल्या लवकुशांनी आपल्याच पित्याचं चरित्र गायला सुरुवात केली आहे आणि त्यांनी रामाच्या समोरच रामकथा सांगायला सुरुवात केली आहे. ही रामकथा हम कथा सुनाते इथून सुरू होते आणि रामाची कथा सांगायला लवकुश सुरुवात करतात. मग आमचे गदिमा लिहितात, स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. आणि यातली एक ओळ तर खूप सुरेख आहे. ज्योतीने तेजाची आरती चरित कथिती पुत्र पित्याचे. लवकुश नावाच्या ज्योतीने तेजाची आरती म्हणजे प्रत्यक्ष रामाची आरती केली आहे आणि तिथून या रामकथेचा प्रारंभ होतो. तुम्ही म्हणाल, रामाला मुलं झाली, ती वनवासात वाढली आणि तिथून या कथेची सुरुवात करण्यामागचं कारण काय? तशी रामकथा, वाल्मिकींची भेट, ते बाकी सगळ्या गोष्टी इथून सुरू होते हे खरं आहे. मग आपण इथून का सुरू करतोय? जे ललित वाङ्मयात सांगितलं त्याप्रमाणे. ललित वाङ्मयाचा अनुसर या कथेचं तसं कारण नाही आहे. त्याचं कारण मुख्य मी तुम्हाला कृष्णाच्या कथेतून सांगणार आहे. होय, कृष्णाच्या कथेतून. खरी कृष्ण सखी राधा. राधा ही कृष्णाची सखी, जी कृष्णाच्या अत्यंत जवळची होती. म्हणजे अगदी राधा हे कृष्णाच्या आयुष्यातील, मानवी आयुष्यातील, यादव कुळातील आयुष्यातील सर्वात घनिष्ठतम पात्र. मी राधा का निवडली आणि कथा कुशलवाच्या पासून का सांगायला सुरुवात करतो त्याचं कारण सांगतो. कसं असतं माहित आहे, पावसाचं पाणी पडतं, असे आकाशामध्ये मेघ जमा होतात आणि जमा झालेल्या मेघांना शीतलतेचा स्पर्श झाला. शीतल वारा त्या मेघांना झोंबू लागला की साठलेलं गच्च पाणी मेघांनी धरतीवर बरसवायला सुरुवात केलेली असते. मेघमुखातून पडणारं पाणी धरतीला चिंब करतं, हिरवळ आणतं आणि ते पाणी डोंगर माथ्यावरून, जमिनीवरून वाहत वाहत ओहळ, ओढा, नदी असं करत 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 सागराकडे जातो. आकाशातून पडणारं पाणी नद्यापर्यंत आणि नद्याकडून सागरापर्यंत येण्याचा प्रवास हा धारेचा असतो. पाण्याची धारा वाहत जाते. पण राधा हे पात्र असं आहे ना की जे या भवसागरातून आपल्या उगमाकडे जातं. उगमापासून सागरापर्यंत वाहत जाते ती धारा. धारा या शब्दाला उलट करा, ती बनते राधा. आणि ही राधा अशीच आहे. राधा नुसतं नाव नाही आहे, राधा एक स्वभाव आहे, राधा एक वृत्ती आहे. या भवसागराकडून आपल्या उगमाकडं जाण्याचा प्रवास म्हणजे राधा आहे. आणि रामकथेचा प्रवासही आपल्याला असाच राधेसारखा करावा लागणार. रामकथा समजून घ्यायची असेल तर कुशलवानी जी कथा सांगितली आहे ती समजून घेणं आवश्यक आहे. ज्योतीने तेजाची आरती. महर्षी वाल्मिकींनी रामाच्याच पुत्रांना जी कथा शिकवली आणि त्यांनी ती रामायण म्हणून अयोध्यावासियांना सांगितली, ती कथा रामाचं गुणगान करणारी आहे. राम, प्रभू श्रीराम हे सकल भारतवर्षाचे आराध्य होते आणि त्यांची कथा सांगताना वाल्मिकींनी जे सांगितलं नाही अथवा वाल्मिकींच्या जे मनातही आलं नाही ते अनेक शंकासुरांच्या मनामध्ये येतं.
आणि ते मनात आलेलं रामायण या कथेमध्ये आपण घालत जातो, आपल्या बुद्धीला लावत जातो आणि आपली बुद्धी ही कथा भलतीकडेच घेऊन जाते. रामायणाचं कॉपीराईट, रामायणात काय लिहिलं आहे हे सांगण्याचा अधिकार महर्षी वाल्मिकींचा आहे. पुढे संत श्रेष्ठ तुलसीदासांनीही रामायण लिहिलं, पण ते प्रदीर्घ काळानंतर लिहिलेलं आहे. ते वाल्मिकी रामायणावर आधारलेलं आहे आणि बोली भाषेमध्ये लोकांना समजेल अशा भाषेमध्ये ते सांगण्याचा तुलसीदासांचा प्रयत्न आहे. अपार भक्तीतून ते लिहिलेलं काव्य आहे. पण मूळ कॉपीराईट कुणाकडे असेल तर तो महर्षी वाल्मिकींच्याकडे आहे. काय घडलंय रामकथेत, का घडलंय हे सांगण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. म्हणून आपण महर्षी वाल्मिकींची रामकथा सांगणार आहोत आणि यातल्या बहुतेक प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न असणार आहे. प्रश्न काय आहेत, बाकी काय आहे, ते सगळं मी तुम्हाला पुढच्या भागात सांगतोच आहे. पण रामकथेच्या एकूण घटनाचक्राकडे आपण बघू लागलो की ती कशी आहे ते लक्षात येईल. उत्तर भारत ते दक्षिण भारत अशी विखुरलेली ही रामकथा, अगदी जनकपूर या नेपाळ मधल्या राज्याशी संबंध जोडू पाहणारी रामकथा. भरताचं अजोळ पंजाब मध्ये आहे, त्यामुळे पंजाबशी संबंध जोडणारी रामकथा. काश्मीर, पंजाब, नेपाळ, अयोध्या या सगळ्या संबंधाला जोडत पुढे सरकणारी रामकथा शरयूच्या तीरावर जन्माला येते आणि ती वेगवेगळ्या नद्यांच्या स्वरूपात वाहत वाहत जाऊन हिंद महासागराला मिळते. ही आहे रामकथा. श्रीलंका नावाच्या देशामध्ये हिंद महासागरात वसलेल्या बेटामध्ये जाऊन ती कथा थांबते. प्रवाह म्हणून म्हणालो, हा सगळे नद्यांचे प्रवाह त्या हिंद महासागरातल्या बेटावर जाऊन मिळतात. तिथून परत आल्यावर लवकुशांचा जन्म होतो आणि ते ती कथा सांगू लागतात. आपण कथा तिथून सुरू करतोय. मुळात मी जो तुम्हाला नद्यांचा प्रवास सांगितला, शरयूच्या तीरावर ही कथा जन्म घेते आणि शरयूच्या तीरापासून पुढे तामसा, गंगा, यमुना, मंदाकिनी, मंदाकिनीच्या नंतर गोदावरी, गोदावरी नंतर कावेरी, कावेरी नंतर बंगालचा उपसागर आणि मग हिंद महासागर, अशी ती कथा आहे ना. उत्तरेकडून निघणाऱ्या सगळ्याच नद्या, शरयू तिथे जन्माला आलेली आहे, अयोध्या, शरयू तीरी अयोध्या आहे. मग तामसा नदी आहे आणि या नदीच्या प्रवाहाने पुढे पुढे सरकत ही कथा चित्रकूटावर काही काळ, मंदाकिनीच्या तीरावर काही काळ ही कथा विसावते आणि तिथून पुन्हा प्रवाहित होऊन श्रीलंकेपर्यंत जाऊन पोहोचते, हिंद महासागराच्या पर्यंत जाऊन पोहोचते. नदी काठावरचा कथेचा हा प्रवास आणि या प्रवासाच्या दरम्यान मिळालेल्या व्यक्ती, त्यांचे एकूण स्वभाव, त्यांची रामाप्रतीची निष्ठा, या सगळ्या गोष्टी सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. मग रामकथा कशी आहे, ती कोणासोबत घडलेली आहे, त्या व्यक्तींच्या या रामकथेत येण्याचे अर्थ काय आहेत, ती आणलेली नाही आहेत, ती आलेली आहेत. त्या व्यक्तींचे या रामकथेत येण्यामागचे अर्थ काय आहेत, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. देव नुसता समजून घ्यायचा नाहीये, नुसता भक्तिभावाने ऐकायचा नाहीये, मस्त वाती वळत वळत ऐकायचा राम नाहीये. राम आयुष्याच्या वळलेल्या वातीना दिव्यात टाकून आयुष्य उजळून घेण्याचं साधन आहे. ते आयुष्य उजळून निघालं पाहिजे अशी ती रामकथा आहे. हीच रामकथा पुढच्या काही भागांच्या मध्ये आपण समजून घेणार आहोत. प्राथमिक स्वरूपात आधी समजून घेणार आहोत. हे भाग नक्की बघा. रामकथेला ऐकण्याचा प्रारंभ करण्यापूर्वी काय काय समजून घ्यायचंय याचा विचार करा आणि मगच कथा ऐकायला सुरुवात करा.
म्हणून आत्ता करत असलेले भाग खूप महत्वाचे आहेत, ते गांभीर्यानं ऐकावं अशी माझी विनंती आहे. प्रभू श्री आवर रामचंद्र की जय.